सगळ्यांचं मी साक्षी चंद्रशेखरजी भेले मंदिर समितीच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आणि सगळ्यात पहिल्यांदा ज्यांचं स्वागत आहे ते म्हणजे महाराजजी यांचे लालजी, जे आज या ठिकाणी आलेले आहे। तसं पाहता कुठलीही भागवत कथा होते त्यावेळेस असं म्हटलं जातं की देव त्या भागवत कथेत असतात, पण आज महाराजजीचे लालजी हे प्रत्यक्ष या ठिकाणी आलेले आहे आणि म्हणून सगळ्यात पहिलं त्यांचं सुद्धा स्वागत मी या भागवत कथेमध्ये करतो। एकदा माझ्या लालजीसाठी जोरदार टाळ्या वाजवा। खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की अध्यात्मानं आपल्याला काय दिलं आहे, तर अध्यात्मानं सांगितलंय की तुम्ही भक्ती कोणत्याही मार्गाने करा, तुम्ही भक्ती सेवा मार्गाने करा, कर्म मार्गाने करा, ज्ञान मार्गाने करा किंवा प्रेम मार्गाने करा, ही सगळी भक्ती त्या ईश्वरालाच प्राप्त होते, लक्षात घ्या। आणि इतकंच नाही तर आपल्या या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य काय आहे, हा एकमेव असा धर्म आहे की या धर्मामध्ये सगळे सण हे साजरे केले जातात आणि सगळे सण हे आपल्या देवानं साजरे केले होते। भगवान श्रीकृष्णांनी होळी साजरी केली, दसरा, दिवाळी हे सगळे सण आपण साजरे करतो आणि म्हणून विदेशातल्या सगळ्या लोकांना आपल्या भारताचं आकर्षण आहे, कारण इथं अध्यात्म आहे, इथं प्रेम आहे आणि इथं आनंद देखील आहे। आदरणीय श्री नितीनदादा उमाळे आणि त्यांच्या पत्नी महाराजजींना हारार्पण करतील अशी मी त्यांना विनंती करते। आदरणीय श्री नितीनदादा उमाळे। आणि म्हणून ज्या वेळेस विचार करते मी या सगळ्या गोष्टीचा, ज्या वेळेस विचार करते या भारतीय संस्कृतीचा, तेव्हा असं सुद्धा लक्षात येतं की या अध्यात्मानं, या भारतीय संस्कृतीनं स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं आहे। कारण आपल्या घरचं देखील लग्न असलं ना तर आपण सगळ्या स्त्रिया विचार करतो की घरच्या लग्नात नाचायचं की नाही नाचायचं, ठेका धरायचा की नाही धरायचा, पण ही भागवत कथा अशी आहे की या भागवत कथेत कुणी कुणालाच बघत नाही। एकदा का भगवंताचं नामस्मरण आणि गजर चालू झाला की सगळे जण आपल्या भावात नाचायला सुरुवात करतात। हा महिमा या भागवत कथेचा आहे, लक्षात घ्या। संत कनेरकर महाराज, काल आदरणीय श्री कनेरकर महाराज यांनी फार सुंदर सांगितलं की सगळं तुम्हाला जीवनात मिळेल पण तुम्हाला सत्संग कधीच मिळणार नाही, आणि हे बरोबर आहे। पण या सत्संगाचा महिमा काय आहे की ज्या वेळेस ही सगळी वारकरी मंडळी अनेक वाऱ्या पंढरपूरला जातात, कदाचित कुणी कुणाला ओळखत देखील नसेल, पण ज्या वेळेस ते एकमेकांना माऊली म्हणतात आणि एकमेकांच्या पाया लागतात त्यावेळेस त्यांची सगळ्यात मोठी ओळख असते। हा सत्संगाचा परिणाम आहे, लक्षात ठेवा। आणि म्हणून श्रीमद भागवत कथेनं आमच्यासाठी काय केलं आहे, तर श्रीमद भागवत कथेनं हा देश घडवला आहे, लक्षात घ्या। भागवत कथा ही व्यक्तीचं व्यक्तित्व निर्माण करते, चरित्र निर्माण करते। कारण रावण म्हणतो कि मैं इतना ज्ञानवान था, इतना धनवान था, भक्तिवान भी था, लेकिन मैं हारा क्यों और राम जीते क्यों। त्यावेळेस रावण म्हणतो कि मैं चरित्रहीन था और राम चरित्रवान था, इसलिए मैं हारा और राम जीते। म्हणजेच व्यक्तीचं व्यक्तित्व निर्माण करण्याची ताकद ही आमच्या भागवतात आहे। आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भगवान श्रीकृष्ण राजा राम राजे यांचे उदाहरण दिले की हे योद्धे होते, यांचं स्वतंत्र असं राज्य होतं आणि तुला देखील तसं स्वराज्य निर्माण करावं लागेल, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं। ही प्रेरणा या भक्तिमय या भागवताची आहे, लक्षात घ्या। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या क्रांतिकारकांना घेतले आणि आपला भारत देश हा स्वतंत्र झाला, कारण त्यावेळेस इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुस्तकावर बंदी आणली होती, जेणेकरून ते पुस्तक क्रांतिकारक वाचतील, त्यांना प्रेरणा मिळेल आणि ते स्वातंत्र्यासाठी चळवळ निर्माण करतील। म्हणजेच काय, तर नवीन पिढी घडवण्यात आमच्या श्रीमद भागवत कथेचा हात आहे। आमच्या भारतीय स्वातंत्र्यात आमचे भगवान राम, भगवान कृष्ण यांचा हात आहे, आणि आमचा देश स्वतंत्र करण्यात देखील आमच्या भगवंताचा हात आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून
श्रीमद भागवत कथा ही का महत्वाची आहे? कारण जीवनात जगावं कसं तुम्हाला रामायण शिकवतं, जीवनाचा संघर्ष कसा करावा हे तुम्हाला महाभारत सांगतं, आणि जीवनात भगवंताच्या प्रेमात कसं वेडवावं हे श्रीमद भागवत कथा आपल्याला सांगतं. म्हणून कथा महत्वाची आहे. आणि खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की आदरणीय श्री महाराजजी आणि या भारतातले सर्व कथाकार यांचा विशेष असा एक महत्वाचा हात या पिढीसाठी आहे की त्यांनी भगवंताचं चांगलं स्वरूप, भगवंत नेमके कसे आहे हे श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून त्यांनी तुमच्या आमच्या आपल्या समोर आणलं. नाहीतर आज आपण आपल्या देवाची चित्र पाहतो. भगवान रामाचं चित्र हे क्रोधी चित्र येतं, भगवान हनुमानजी यांचं चित्र हे क्रोधी चित्र येतं. अरे युद्ध करणं हा आमच्या देवाच्या जीवनातला फक्त एक भाग होता, त्यांचं संपूर्ण आयुष्य नव्हतं. त्यांच्या मनात तर त्यांच्या दुश्मनाविषयी सुद्धा करुणा राहील इतके करुणावान माझे देव होते, आणि ते आज चित्र समाजासमोर आलं पाहिजे. आणि म्हणून हे काम मला असं वाटते की महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांनी, भारतातल्या सगळ्या कथाकारांनी, कीर्तनकारांनी हे काम केलेलं आहे. ही महत्वाची भूमिका त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी नेमवलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, मागच्या पिढीने ही बीज टाकलं आहे. आज आपली ही जी मधातली पिढी आहे ना, आपण हा वृक्ष तयार करतो आहे, आणि पुढच्या पिढीचं काम आहे हे वटवृक्ष तयार करणं. कारण एखाद्या व्यक्तीचं चरित्र आणि निर्माण करण्याचं काम हे आपली श्रीमद भागवत गीता करते, आपलं रामायण महाभारत, आपलं सगळं धर्मशास्त्र करत असते, लक्षात घ्या. म्हणून ह्या कथा महत्त्वाच्या आहे. आणि आज महाराजजी यांचे लालजी या ठिकाणी आलेले आहेत. खऱ्या अर्थाने एक सुंदर असा आनंद या ठिकाणी आलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नेमकं काय झालं, मी माझ्या आईनं सांगितलं की आई आज महाराजजी यांचे लालजी येणार आहेत, मग त्यांच्यासाठी काहीतरी करायचं. मग महाराजजी माझ्या आईने काय केलं तर तुमच्या लालजीसाठी लाडू पाठवलेत. मी माझ्या आईला 1 महिन्यापासून म्हणत आहे, आई मला लाडवाची आठवण आली, तू माझ्यासाठी लाडू कर. तिनं केले नाही अजून. पण ज्या वेळेस म्हटलं की महाराजजी यांचे लालजी आज येत आहे तर 5 मिनिटात लाडू रेडी होते. म्हणजे आज आमच्या आया स्वतःच्या लेकरांना नंतर प्रेम करतात, पण त्यांच्यासाठी कृष्ण हा किती महत्वाचा आहे या गोष्टीवरून लक्षात येतं. एकदा गोवर्धन गिरधारी भगवान श्रीकृष्ण की जय हो. आणि मी आदरणीय या मंदिराची सगळी समिती आहे त्यांना धन्यवाद व्यक्त करते. आदरणीय वासनकर काकाजी यांना धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं. आणि काकांनी मला म्हटलं की तू फक्त 1 दिवस येऊन पहा म्हणे, म्हणून 1 दिवसच्या हिशोबानं मी आली. पण असं म्हटलं जाते ना की भक्तीचा नाद आणि देवाचा नाद खूप खतरनाक असतो. तो एक वेळा त्याच्यात व्यक्ती आला की त्याच्यात डुबून जातो, आणि माझंही तसंच झालं. खूप खूप धन्यवाद काका, तुम्ही मला हा मंच दिला. खूप खूप धन्यवाद. आज आपल्या कथेसाठी भेट देण्याकरिता आमच्या गावचे सुपुत्र श्री कृष्णा पवार, जे की आपल्या भागात अमरावती येथे नुकतंच 1 वर्षापूर्वी त्यांचं ग्रामसेवक या पदासाठी नियुक्ती झालेली आहे, ते आपल्या भागामध्ये कार्यरत आहे. ते देखील महाराजांच्या हस्ते सत्कार स्वीकारतील. सचिनजी कृपया सर्वांनी टाळी वाजवायची. खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं, आता अगदी थोड्या मिनिटांमध्ये आरती होईल, की भगवंताने कथा ही नेमकी कोणासाठी आहे तर कथा ही तुमच्या आमच्या आपल्या सगळ्यांसाठी आहे. पण त्याचबरोबर जेवढा सहवास भक्ताला वाटतो की आपला देवाचा असावा, तेवढाच देवाला सुद्धा वाटतो की मला देखील भक्तांचा सहवास मिळावा. आणि यासाठी खऱ्या अर्थाने कथा ही तुमच्या आमच्यासाठी आणि भगवंताच्या सहवासासाठी ही कथा आहे. खऱ्या अर्थाने या कथेचा महिमा काय असेल तर 25 लाखाच्या 4 व्हीलरमध्ये बसणारी माझी काकू ही जीवनात दुखी होऊ शकते, पण जी माऊली
भगवंताच्या नामस्मरणात, कीर्तनात, भजनात माझी आजी ज्यावेळेस नाचते ना, त्यावेळेस तिच्या वेळेस सुखी दुसरं कोणीच असू शकत नाही. म्हणून कथा ही महत्त्वाची आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी वैराग्य सम्राट श्री संत निर्भय महादेव महाराज यांचा 34वा पुण्यतिथी महोत्सव आणि त्या निमित्तानं कथावाचक परमपूज्य गुरुवर युवाचार्य संतोषजी महाराज आठवणे यांच्या सुमधुर वाणीतून आज आपण भागवत या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. आणि आजचा 5वा दिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपण आता आरतीला सुरुवात करूया. तुमच्या भगिनी साक्षीताई 2 दिवसापासून एवढ्या सुंदर बोलतात. त्यांच्या वाणीमध्ये सरस्वती विराजमान आहे, माधुर्य आहे, लालित्य आहे. बोलणारा काय वक्ता कोणी बोलायला घेतो, पण ते बोलणं असं इथे हृदयाशी जाऊन झगडलं पाहिजे, उतरलं पाहिजे, पचनी पडलं पाहिजे. आणि ते लालित्य माझी बहीण आमची साक्षीताई त्यांच्या बोलण्यामध्ये आहे. ताई, तुला सुद्धा खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर सूत्रसंचालन तुम्ही केलं. ट्रस्टी बाबांना बाकी काही हो ना हो, मला सागरजी खेरडे आपण व्यासपीठाजवळ या.